ओम साईराम मंडळी, मी रुपेश बारे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो तुमच्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे समजण्यापलीकडची गोष्ट. मंडळी, आजची समजण्यापलीकडची गोष्ट आहे ती श्री साईबाबा हे हिंदू होते का मुसलमान याबद्दलची. साईबाबा जेव्हापासून शिर्डीत आले तेव्हापासून त्यांचा फकीराचा वेश होता. लोक त्यांच्याकडे मुस्लिम फकीर म्हणूनच पाहत होते. त्यांना कोणत्याही धर्माचा भक्त भेटला की ते त्याला राम मालिक है, अल्लाह वाली है, अल्लाह मालिक है असं म्हणत. पण मंडळी, साईबाबा शिर्डीत असताना त्यावेळेसची राजकीय परिस्थिती फार वेगळी होती. म्हणजे त्यावेळेस इंग्रजांची राजवट होती आणि 1857चा उठाव हा नुकताच झाला होता. उठावापासून इंग्रजांनी हिंदू मुसलमानांमध्ये फूट पाडण्याचं षडयंत्र चालू केलं होतं आणि ते देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी घातक होतं. त्यामुळे स्वातंत्र्य लढ्यात हिंदू मुसलमानांमध्ये एकी राहावी यासाठी त्या काळी बाबांची भूमिका फार महत्वाची होती. पण जरी हे सगळं असं असलं तरी बाबांचा पाया हा हिंदूच होता. ते द्वारकामाईत नावाच्या मशीदीत राहणारे हिंदू फकीरच होते, हे आपल्याला पुढील गोष्टीवरून स्पष्ट होते. एकदा 1911 मध्ये प्रसिद्ध वकील आणि बाबांचे कट्टर भक्त धुमाळ यांनी एकदा न्यायाधीश आणि एका वरिष्ठ युरोपियन अधिकाऱ्यांसमोर खटल्याची सुनावणी करताना असं सांगितलं होतं की बाबा मुस्लिम किंवा हिंदू नव्हते, तर ते त्या दोघांच्या पलीकडे होते. अशाच प्रकारे बाबांचे कट्टर भक्त दीक्षित यांच्या मते बाबांना गीतेचे सखोल ज्ञान होते आणि त्यांनी मुसलमानांच्या सहवासात कुराणातील अध्यायांचे पठण केले होते. त्यांचे अनेक भाषांवर प्रभुत्व होते आणि त्यांनी त्यांनी त्यात कशा मिळवल्या होत्या हे गुढच होतं. मंडळी, बाबांचे कट्टर भक्त धुमाळ यांनी सांगितल्याप्रमाणे ते द्वारकामाई नावाच्या मशिदीत राहणारे हिंदू फकीरच होते, हे आपल्याला त्यावेळेच्या अनेक गोष्टीवरून दिसून येतं. बाबांना प्रत्यक्ष पाहणारे माधवराव देशपांडे यांचे पुत्र श्री उद्धवराव यांनी विविध ठिकाणी दिलेल्या मुलाखतीत ते असं म्हणतात की बाबांचे कान हे हिंदू धर्मातल्या लहान मुलांप्रमाणे टोचलेले होते. संन्याशाप्रमाणे बाबा अंघोळीनंतर भगव्या रंगाची लंगोटी नेसत असत. अंघोळीनंतर बाबांची पूजा करणारे साई भक्त बापूसाहेब जोग हे बाबांच्या मस्तकावर स्वास्तिक काढायचे आणि बेलपत्र ठेवायचे. त्यानंतर बाबा पांढऱ्या कपड्याने त्यांचे डोके बांधत असत. नंतर त्यांच्या कपाळावर केशर चंदनाच्या गंधाने त्रिपुंड काढलं जाई. बाबांना पेटवलेले मातीचे दिवे खूप आवडायचे. द्वारकामाईत राहण्याच्या सुरुवातीपासून बाबा दररोज दिवे लावत असत आणि ते सतत जळत असत. बाबा दिवाळीत अनेक दिव्यांनी साजरी करायचे. बाबा ज्या मशिदीत राहत होते तिथे सतत अग्नी पेटत होता, जिला आपण बाबांची धुनी असे म्हणतो. मशिदीत धान्य दळण्याची चक्की होती, आरत्या होत होत्या. हिंदू प्रथेनुसार आरती वेळेस घंटा आणि शंख वाजवली जायची. द्वारकामाईत बाबांनी तुळशी वृंदावन तयार केलं होतं. रोज संध्याकाळी भजन होत असत. दासबोध, रामायण, महाभारत, गीता यांचे पठण केलं जात असे. या सर्व गोष्टींना हिंदू धर्मात मान्य असल्याने हे सिद्ध होतं की बाबांचा पाया हा हिंदूच होता. बाबांनी मशिदीत बसून वेगवेगळी रूपं घेतली. बाबांना प्रार्थना करताना त्यांच्या भक्तांकडून श्री रामकृष्ण, श्री मारुत्यादी रूपाय नमः असं संबोधण्याची प्रथा बनली होती. याचा अर्थ असा होतो की बाबा भगवान राम, भगवान कृष्ण, भगवान हनुमान आणि इतर देवांचे अवतार आहेत आणि ते त्याचे प्रतिनिधित्व करतात. मंडळी, इस्लामची 5 तत्व आहेत. त्यापैकी बाबा फक्त दानधर्म हे तत्व पाळायचे. त्यांचा दानधर्म एखाद्या राजेशाही होत असे आणि ते शिर्डीत येणाऱ्या 200हून अधिक गरजू भक्तांना मदत करत असत. बाबांची पूजा आरत्या जरी हिंदू धर्माप्रमाणे होत असल्या तरी बाबांचे अनेक मुसलमान भक्त होते आणि बाबा त्यांच्यावर तेवढंच प्रेम करत असत. बाबांकडे दिवसाअखेर जी दक्षिणा जमा व्हायची त्यातील मोठा भाग हा बाबा मुस्लिम भक्तांनाच देत असत. बाबांनी 1896 मध्ये शिर्डीमध्ये रामनवमी उत्सव सुरू केला. त्याचप्रमाणे 1897 मध्ये उर्स पण सुरू केला. मुसलमानांना मशिदीत त्यांच्या समोर कुराण वाचण्याची आणि नमाज पठणाची परवानगी त्यांनी दिली होती. हिंदू आणि मुसलमानांमध्ये मतभेद टाळण्यासाठी, त्यांच्या बंधुत्वाची भावना निर्माण करण्यासाठी त्या वर्षापासून बाबांनी हिंदूंना चंदनाचा लेप लावण्याची आणि पूजा करण्याची परवानगी दिली. त्याचप्रमाणे बाबांनी मुसलमानांनाही चंदनाचा लेप लावण्यास सांगितलं होतं. मंडळी, श्री साई चरित्रात अनेक ठिकाणी उल्लेख असलेली मशिदीतील भिंत म्हणजे तिला निंबर असे म्हणतात, ती मक्केचे प्रतिनिधित्व करते असे म्हटले जाते आणि धर्माभिमानी मुसलमान तिच्या समोर बसून नमाज अदा करत असत. मंडळी, 1897 मध्ये सुरू झालेल्या उर्स यात्रेदरम्यान चंदन मिरवणूक देखील निघते. ही मिरवणूक महान मुस्लिम संतांच्या सन्मानार्थ काढली जाते. मशिदीत परतल्यानंतर या निंबरावर हात ठेवून चंदन चिटकवले जाते. त्यावेळी ही चंदन मिरवणूक कोहिला येथील साई भक्त अमीर शक्कर दलाल यांनी सुरू केली होती आणि आता अब्दुल बाबांचे वंशज ही परंपरा पुढे चालवत आहेत. बाबांचा असा विश्वास होता की त्यांच्या भक्तांनी त्यांच्या संबंधित धर्माचं आणि त्याच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे. मंडळी, एकदा काय झालं,
साई भक्त बडेबाबा एका हिंदूला घेऊन आले होते, ज्याने मुस्लिम धर्म स्वीकारला होता, म्हणजे धर्म परिवर्तन केलं होतं. बाबांनी त्या व्यक्तीच्या कानाखाली मारले आणि विचारले, "तुला तुमचा बाप बदलण्याची लाज वाटत नाही का?" ते धर्म परिवर्तन करण्याच्या नेहमी विरोधात होते. बाबांनी मशिदीत नमाज पठण करण्याची परवानगी दिली होती, पण ते स्वतः कधी त्यात सहभागी झाले नाहीत. ते विविध धर्म आणि जातीमध्ये भेद कधीच करत नव्हते आणि ते ओवळं-सोवळं पण पाळत नव्हते. संपूर्ण अवतार कार्यात दोन्ही धर्मांना जोडणाऱ्या बाबांच्या समाधीच्या वेळेस थोडा वाद निर्माण झाला होता. पण बाबांच्या कृपेने तोडगा निघून सर्व हकीकत व्यवस्थित झाली. समाधीच्या वेळेस झालेली कॉन्ट्रोव्हर्सी आपण आपल्या कॉन्ट्रोव्हर्सीच्या व्लॉगमध्ये नक्की ऐकूयात. मंडळी, बाबा एक महान संत होते. त्यामुळे त्यांच्यातले हिंदू किंवा मुस्लिम हा प्रश्न उद्भवत नव्हता. बाबांचा भक्त समुदाय सर्वच जाती धर्माच्या लोकांचा समावेश होतो. मुस्लिम धर्मातही सुफी संतांमध्ये साईबाबांचा मानस असणार स्थान आहे. त्यामुळे दोन्ही धर्मातील लोक आज बाबांना मोठ्या प्रमाणात मानतात आणि बाबा सुद्धा त्यांना त्यांच्या कर्म प्रारब्धानुसार सहाय्य करतात. साई स्वतः म्हणायचे की भक्त हो, राम असो किंवा रहीम, ते माझं स्वरूप आहे. सत्ता मालिक एक आहे. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने जे वचन अर्जुनाला दिले होते त्याचं मी पालन करतो. तर मंडळी, कशी वाटली आजची गोष्ट कमेंटमध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया पुढच्या समजण्यापलीकडच्या गोष्टीमध्ये. ओम साईराम.